भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. वारकरी मंडळीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आषाढ महिना सध्या सुरू आहे. वारकरी पंढरीच्या वाटेवरती जाऊन जवळपास पोहोचलेलेच आहे, कारण पुढच्या शनिवारी देवशयनी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला वारकरी मंडळी पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. तर धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला आषाढ महिना सध्या सुरू आहे. आषाढ महिन्यापासूनच बऱ्याच सणांची रेलचेल सुरू होते. आषाढानंतर श्रावण येतो. श्रावण महिन्यामध्ये देखील बरेच सणवार असतात. तर आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे दोन महत्त्वाचे उत्सव आपण साजरे करतो. आषाढ महिन्यामध्ये या व्यतिरिक्त आपल्याला कुलदेवीच्या सेवा करायच्या असतात. म्हसोबा माऊला यांचा मानपान करायचा असतो. तर आषाढ महिन्यामध्ये आपण देवांना काय नैवेद्य दाखवायचा, कधी दाखवायचा, साती आसरा देवींचा मानपान कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीच्या नेमक्या सेवा काय करायच्या आणि म्हसोबा महाराजांची पूजा आषाढ महिन्यामध्ये का करतात याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सविस्तर बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असू शकते. कुलदेवी आपल्या कुटुंबाचं संकटांपासून संरक्षण करत असते. कुलदेवीला प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला तिची वेळोवेळी मानपान करणं गरजेचं आहे. दररोज आपण कुलदेवीच्या सेवा केल्या पाहिजे. बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं, शारदीय नवरात्र उत्सव झाला किंवा चैत्र नवरात्र उत्सव झाला की त्यानंतर आपण कुलदेवीच्या सेवाच करत नाही. पण कुलदेवीच्या जर आपण नित्य सेवा केल्या तर आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट येत नाही. आषाढ महिन्यामध्ये देखील आपल्याला कुलदेवीच्या काही सेवा करायच्या असतात. आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला कुलदेवीचा मानपान करायचा आहे. आता जे पुढचे मंगळवार शुक्रवार येतील त्यापैकी कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण कुलदेवीच्या नावाने सुवासिनी जेवू घालायच्या आहे. बऱ्याच घरी आषाढ महिन्यामध्ये सुवासिनी जेवू घालण्याची परंपरा आहे. काहींनी घातल्या असतील, काहींच्या बाकी असतील. तुम्हालाही कुलदेवीच्या सेवा करायच्या असतील तर कुलदेवीच्या नावाने 5, 7 किंवा 9 सुवासिनी आपण जेवू घालायच्या आहे. एवढं शक्य नसेल तर कमीत कमी 1 सुवासिनीला तरी आपण जेवू घालायचं आहे. जेव्हा आपण कुलदेवीच्या दर्शनासाठी जातो तर तिकडून आल्यावरती देखील सुवासिनी भोजन करतो. तर आषाढ महिन्यामध्ये देखील आपल्याला सुवासिनी भोजन कुलदेवीच्या नावाने करायचं असतं. तुम्ही 1 सुवासिनी घाला, 5 घाला, 7 घाला किंवा सुवासिनी भोजन तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या घरात कुलदेवीचा फोटो असतो, टाक असतो, त्याला नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आषाढात आपल्याला गुळाच्या गोड पुऱ्यांचा किंवा गोड चाणक्यांचा नैवेद्य बनवायचा असतो. तर नैवेद्य बनवून त्याचा आपण गाईगुरांना देखील नैवेद्य द्यायचा असतो. त्याच्याबरोबर आपल्या जे म्हसोबा माऊले असतात, ज्यांना साती आसरा म्हणतात, त्यांना देखील नैवेद्य द्यायचा असतो. आता त्यांना का द्यायचं, तर आपण जे शेतकरी लोक आहे ते शेतामध्ये त्यांची वस्ती असते. तर कुठे ना कुठेतरी शेतात बांधावरती त्यांचं स्थान असतं, म्हसोबा महाराजांचं स्थान असतं किंवा साती आसरांचं स्थान असतं, ज्यांना आपल्याकडे माऊलाई असं म्हटलं जातं. तर ते आपल्या शेताचं रक्षण करत असतात. तर म्हणून या आषाढ महिन्यामध्ये त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला म्हसोबा महाराजांचा त्याचबरोबर साती आसरांचा मानपान करायचा असतो. त्यांना देखील असाच तुम्हाला गोड चाणकीचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य बनवून दाखवायचा असतो. कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी त्यांचाही आपण मानपान करायचा असतो. आषाढ महिन्यामध्ये दररोज कुलदेवीची सेवा करायची आहे, श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे किंवा मग कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीला आपण कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन म्हणजे काय याबद्दलची सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. जसं आपण नवरात्र उत्सवात कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने आषाढ महिन्यातही तुम्ही कुलदेवीसाठी कुंकुमार्चन करू शकता. आषाढात आपण कुलदेवीच्या दर्शनासाठी जाणं शक्य असेल तर ते देखील जायचं आहे. समजा तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल, माहूरची रेणुका माता असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तर तुम्हाला प्रत्यक्षात तिथे जाऊन दर्शन घेणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच सहकुटुंब सहपरिवार तिथे दर्शनाला जायचं आहे.
कुलदेवाचं देखील दर्शन करून यायचं आहे आणि जाताना आपल्या देवघरात जे कुलदेवाचे टाक असतात ते देखील सोबत घेऊन जायचे आहे. त्यांना देखील देव भेटवून आणायचे आहे. आषाढ महिन्यामध्ये गाईला सुद्धा आपण नैवेद्य द्यायचा असतो. आपल्या घरात जे गाई गुरं आपण पाळलेले असतात शेतकरी लोकांनी किंवा मग गोशाळेमध्ये तुम्ही देखील असा नैवेद्य देऊ शकता. त्यांच्यासाठी आखाड तळणं असं म्हटलं जातं. तर आखाड तळणं म्हणजे काय, आखाड कधी तळायचा याबद्दलची माहिती सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तो तुम्ही आपल्या चॅनलवरती सर्च करून बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला आखाड तळणं म्हणजे काय असतं, आषाढ महिन्यात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याबद्दलची सविस्तर माहिती मिळून जाईल. आषाढ महिन्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही सुवासिनी भोजन करू शकता किंवा कुलदेवीची आपल्या घरातच ओटी भरू शकता किंवा मग कोणत्याही एका सुवासिनीला तुम्ही सगळं शृंगार साहित्य दान करा, तिला भोजन द्या. त्यामुळे देखील कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर आपल्या घरात कुलदेवीचा मंगल कलश स्थापना करण्याची इच्छा असेल तर तो कलश स्थापित करू शकता किंवा मग अगोदरच स्थापित केलेला असेल तर त्याचं नारळ पाणी या आषाढ महिन्यात तुम्ही बदलू शकता. कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही कामं करू शकता. कारण पौर्णिमेची जी तिथी असते तीसुद्धा कुलदेवीची सेवा करण्यासाठी उत्तम मानली जाते. आषाढ महिन्यात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकता. बरेच जण वर्षभर प्रत्येक महिन्यातून एकदा दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात. म्हणजे त्यांचे 12 दुर्गा सप्तशतीचे पाठ होत राहतात. आपण शक्यतो नवरात्रीमध्ये करतो किंवा मग चैत्र नवरात्रीत करतो, शारदीय नवरात्रीत करतो. पण आषाढ महिन्यात देखील तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही या आषाढ महिन्यात करू शकता. बरेच जण शहरात राहतात, जवळपास साती आसरा नसतील, म्हसोबा नसतील किंवा मग त्यांची पद्धत असते की गावच्या शेतामध्ये साती आसरांचं स्थान असतं. तर मग तुम्ही तिथे जाऊन देखील त्यांचा मानपान करून यायचं आहे. भले तुम्ही नैवेद्य इकडून बनवून न्या, त्यांचं मानपानाचं साहित्य इकडून न्या, पण कोणत्याही एका मंगळवारी, शुक्रवारी किंवा आषाढ महिन्यात तुम्हाला जेव्हा जमणार असेल त्या दिवशी का होईना तुम्ही गावी जायचं आहे आणि तिथे जाऊन विधिवत त्यांचा मानपान करून यायचं आहे. त्यांची ओटी भरायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. म्हसोबाला देखील शेंदूर वगैरे लावायचा असतो. बऱ्याच ठिकाणी अंडं किंवा मग आणखी बरेच पदार्थ म्हसोबाला त्या नैवेद्यामध्ये वाहिले जातात. दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. आता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही मानपान करून यायचं आहे. आषाढ महिन्यात साती आसरा देवींचा, म्हसोबाचा मानपान करायला खूप महत्त्व आहे. आषाढ महिन्यामध्ये दररोज आपण कुलदेवीचा 108 वेळेस नामजप करायचा आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून घ्यायची आहे. दररोज तुम्ही 108 वेळेस तरी कुलदेवीचा नामजप करायचा आहे. बऱ्याच स्त्रिया कुलदेवीच्या नावाने मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास करत असतात. तुम्हालाही अशा उपवासाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही आषाढ महिन्यातील कोणत्याही एका मंगळवार किंवा शुक्रवार तुम्हाला जो वार पकडायचा असेल त्या वारापासून सुरुवात केली तरीही चालते. आणि आषाढ महिन्यापासून कायमस्वरूपी आपल्याला जेव्हा शक्य असेल तिथपर्यंत तुम्ही कुलदेवीसाठी हे मंगळवारचे किंवा शुक्रवारचे उपवास करू शकता. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यात कुलदेवीसाठी कोणत्या सेवा करू शकतो की जेणेकरून कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या कुटुंबाचं ती रक्षण करत असते, त्यासाठी आपण ही कुलदेवीच्या सेवा केल्या पाहिजे. तर त्या सेवा कोणत्या याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असेल मनात तर मला कमेंटद्वारे बिनधास्त विचारा. नक्कीच त्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.